दिनांक 4 जुलै 2026 रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात मुक्ता शिक्षक संघटनेची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक जालिंदर बाहुळ यांनी भूषविले। बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। वैयक्तिक मान्यतेतील चुकीचा नियुक्ती दिनांक दुरुस्त करणे, नियोजन टप्पा वाढीनुसार वेतन अदा करणे, संच मान्यता पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे, प्राथमिक पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करणे, NPS विकल्पाबाबत स्पष्टता आणणे, प्रचलित पद्धतीने टप्पा अनुदान देणे, शिक्षकांना SIR व BLOच्या कामातून मुक्त करणे, 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना चालू करणे तसेच 2012 पूर्व नियुक्ती झालेल्या शिक्षकांना TET मधून सूट देणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। शिक्षकांच्या या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत शासन व शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय बैठकीत घेण्यात आला। दिनांक 4/7/2026 रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्ता शिक्षक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे। या बैठकीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक या सर्व शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येवरती सखोल या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि प्रकर्षाने जे मुद्दे आपल्याला सोडवायचे आहेत या संघटनेमार्फत ते संच मान्यतेचा प्रश्न असेल किंवा NPSचा प्रश्न असेल, अजून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत शिक्षकांचे ते प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत आणि येणाऱ्या 26 जुलैला पुन्हा एकदा आपण बसणार आहोत आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये 10 ऑगस्टला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। ते आंदोलन नांदेडला होईल, युवा ऑफिसला होईल नांदेडला, दिवाळीला होईल लातूरला। तर या आंदोलनासाठी, या आंदोलनाची तयारी करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला 26 तारखेला या ठिकाणी बसायचं आहे। तर सर्वांना जिल्हा प्रमुख या नात्याने आवाहन करतो की येणाऱ्या 26 जुलैला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा।